हॅलो, ग्रेट मॉर्निंग. तर मी आहे प्रगती, स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज आहे शनिवार आणि श्रावण चालू व्हायला फक्त 2च दिवस राहिलेले आहेत. तर नक्षपांना आज नाश्त्याला मी देत आहे बोंबली. तर बोंबील जे असतात त्याचा छोटा प्रकार असतो, त्याला बोंबली असं म्हणतात. तर इथे मी घेतलेली आहे थोडीशी बोंबली आणि त्यामध्ये टाकलेलं आहे मी गरम पाणी. एक 5 मिनिटं ठेवल्यानंतर हिला आपण अशी एक एक बोंबली घेऊन ना क्लीन करून घेणार आहोत. यामध्ये काळी घाण असते ती काढून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने एक 2-3 पाण्यामध्ये वॉश करून ही बोंबली झालेली आहे. आता इथे बघू शकता तुम्ही एकदम क्लीन केलेली आहे हिला. आणि आता वळूया आपल्या रेसिपीकडे. तर हे बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे कांदा उभा चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर काही भाज्या घेतलेल्या आहेत इथे मी. भाज्या म्हणजे आपला मिरची, कोथिंबीर. तर इथे आहे हा उभा कापी चिरलेला कांदा. त्यानंतर इथे आहेत 3 मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, 1 टोमॅटो आणि काही लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या. तव्यामध्ये आपण तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये कांदा घेतलेला आहे आणि तो मऊ होईस्तोवर ह्याला फ्राय करायचा आहे. नंतर त्यामध्ये टाकलेले आहेत मी 3 मिरच्या, कढीपत्ता आणि टोमॅटो. फ्राय झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपले मसाले आणि अशा पद्धतीने फ्राय झाल्यानंतर ह्यामध्ये टाकणार आहोत आपली बोंबली आणि बस पाणी न टाकता फक्त तेलावर तिला फ्राय करायची आहे आणि मस्त अशी कडक करायची. तांदळाच्या भाकरी बरोबर एकदम उत्तम लागते ही. तर आणि येस, मीठ सांगायला विसरली, तर मीठ टाकायचं आहे इथे आणि सोबत लसूण सुद्धा. आणि इथे रेडी आहे नक्षपांचा नाश्ता, तांदळाची भाकरी आणि सुकी बोंबली. तर दिवसाची सुरुवात कामांपासून झालेली आहे. नक्षपाचा नाश्ता झालेला आहे आणि आता काही छोटी मोठी कामं करणार आहोत आपण. तर नक्षला सुट्टी आहे. तर हे बघा, अजून आंघोळीचा पत्ता नाही आहे कारण सुट्टी आहे ना. तर मोबाईल स्वप्न बघ तू नवीन मोबाईलचा. मी काय बोलते, आंघोळ करून घे आणि चल काहीतरी करूच. तो प्रोजेक्ट आहे ना. काय प्रोजेक्ट आहे तुझं? सायन्समध्ये काहीतरी बनवायचं आहे असा नक्षचा प्रोजेक्ट आहे. तर करणार आहे तू? मास्क आहे रे. हो ठीक आहे. तर बनवायला लागेलच ना, करणार आहे म्हणजे काय. तर नक्षाच प्रोजेक्ट बनवायचा आहे. आज आणि उद्या 2 दिवस आहे सुट्टीचे. तर बघूया. आणि 2 दिवस आपला गट्टारी स्पेशल पण दिवस आहेत. सॅटर्डे आमच्या इथे उपवास नसतो. तर सॅटर्डे आणि संडे 2 दिवस राहिलेले आहेत. सोमवारपासून श्रावण चालू होतोय. तर गटारी स्पेशल पण राहणार आहे. तर बघूया. मला जरा ठाण्याला जायचं आहे, एक काम आहे माझं. तर बघूया किती वेळ लागतो आणि कसं आपण निघतोय. तर भेटूया आपण. स्टे ट्यून. आणि इथे माझं ठाण्याला जायचं कॅन्सल झालेलं. तर नक्षपा येताना घेऊन आलेले आहेत चिंबोरी, कारण माझी खूप फेवरेट आहे चिंबोरी. तर बघू शकता आता सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात टफ काम जे आहे ते आहे चिंबोऱ्यांना क्लीन करणं. क्लीन म्हणजे त्याचे हे पांगडे असतात ते, त्याच्या नंग्या असतात ते मोडणं म्हणजे सगळ्यात टफेस्ट काम आहे. त्यासाठी मी काय केलं की आईच्या घरी घेऊन गेली ह्या आणि आईला सांगितलं की मला हे क्लीन करून द्या. आणि त्यानंतर आपण आलेलो आहोत घरी. तर इथे आता आपण बनवत आहोत चिंबोरी मसाला आणि त्यासाठी घेतलेला आहे इथे मी 2 कांदे, त्यानंतर काही मिरच्या आहेत, लसूण आहे, कोथिंबीर आहे, टोमॅटो आहे, आला आहे आणि इथे आहे खोबऱ्याचा सुका खोबरा आहे जो क्रश करून घेतलेला आहे. तर वळूया आपल्या रेसिपीकडे. तर इथे पाहू शकता तुम्ही मी घेतलेलं आहे टोप. त्यामध्ये टाकलेलं आहे तेल. तेल गरम झाल्यावर ह्यामध्ये टाकायचा आहे कांदा आणि कांदा मऊ झाला की ह्यामध्ये टाकणार आहोत आपण कढीपत्ता, टोमॅटो. मला चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचा आणि ह्यामध्ये टाकणार आहोत आपलं मच्छीचं वाटण जे तिथे मी दाखवलेलं. त्याच्यात होतं लसूण, मिरची, कोथिंबीर आणि ॲड होतं आलं. तर त्याचा पूर्ण असं
पेस्ट बनवून घ्यायची आणि ती टाकायची ह्याच्यामध्ये. ते फ्राय करून झालं की यामध्ये टाकणार आहोत आपण हळद, त्यानंतर आपला आगरी स्पेशल मसाला आणि थोडीशी धना पावडर. मला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीचा चिंबोरी मसाला तुम्ही नक्की घरी करून बघा. परत तुम्ही कोणत्या रेस्टॉरंटचाही चिंबोरी मसाला खाणार नाही, इतका छान होतो हा. आणि खूप सिंपल रेसिपी आहे, सिंपल आणि सरळ, तर करायला पण सोपी आहे आणि टेस्टला तर अगदीच उत्तम. तर ह्यावर मी ठेवलेलं आहे पाणी आणि तोच पाणी, गरम झालेलं पाणी ह्यामध्ये टाकणार आहोत. आणि ह्यामध्ये टाकणार आहोत मीठ चवीनुसार. आणि एकदा उकळी आली की ह्यामध्ये टाकणार आहोत आपण खोबऱ्याचा कीस. दॅट्स इट. ह्यामध्ये नंतर काही नाही टाकायचं आहे. इथे मी टाकलेलं आहे मीठ. इथे आपला चिंबोरी मसाला रेडी आहे आणि ह्यामध्ये मी टाकलेला आहे गरम मसाला आणि कोथिंबीर. तर या जेवायला दुपारच्या जेवणामध्ये आहे आज संध्याकाळसाठी इथे नक्षपाने आणलेलं आहे चिकन आणि लिव्हर पेटा. तर आता ह्याचं काय करायचं, तर नक्षपा म्हणाले की जेवण मी ऑर्डर करतो, तू फक्त याचं काहीतरी स्टार्टर बनव. तर त्यासाठी इथे मी बनवत आहे लिव्हर पेटा. तर ह्याला फक्त मी तेलामध्ये स्वच्छ धुवून टाकलेलं आहे. ह्याच्या चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि ह्याला वाफेवर शिजवायचं आहे. एकदा हे शिजलं की तेलामध्ये फक्त हळद आणि मसाला टाकून त्याला हाय फ्लेमवर फक्त मिक्स करायचं आहे. बस. हे छान लागतं अगदी. आपण जी देवाला कधी हे देतो त्याची ती रापणी असते ती जशी लागते ना, अगदी तसंच लागतं हे. आणि दॅट्स इट. असा हा एक स्टार्टर हा होता. तर अशा पद्धतीने नक्षपांची एक ऑर्डर होती ती कंप्लीट झालेली आहे. आणि आता आपल्याला आलेली आहे दुसरी ऑर्डर जी आहे चिकनची रेसिपी. तर दुसरी ऑर्डर नक्ष साहेबांकडून आहे की त्याला खायचं आहे चीझी गार्लिक चिकन. तर त्यासाठी इथे मी चिकन जो आहे तो 2-3 पाण्यामध्ये वॉश करून घेतलेला आहे. त्यामध्ये टाकलेला आहे मीठ, त्यानंतर चिली सॉस आहे, सोया सॉस आहे. आणि आता आपण टाकणार आहोत यामध्ये खायचा कलर जो मी ऑरेंज रेड कलर घेतलेला आहे. त्यानंतर इथे घेतलेला आहे कॉर्नफ्लोअर, मैदा 1 चम्मच आणि एक अंडा फोडून टाकणार आहोत. याला करायचं आहे मिक्स मिक्स मिक्स. आणि आता पहिल्यांदा याचे पकोडे काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपले पकोडे रेडी झालेले आहेत. आणि आता मेन रेसिपी चालू होत आहे. तर त्यासाठी मी घेतलेली आहे तीच कढई. त्याच्यातलं तेल आहे ते मी बाजूला काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये टाकलेलं आहे बटर. तर बटर टाकण्यामध्ये बिलकुल कंजूसी करू नका, कारण त्याच्यामुळेच आपल्या रेसिपीची जी टेस्ट आहे ती इन्हॅन्स होणार आहे. तर बटर चांगल्या पद्धतीने मेल्ट करून झाल्यानंतर ह्यामध्ये टाकणार आहोत आपण लसूण
अद्रक आणि मिरची ही एकदम बारीक बारीक चिरून टाकणार आहोत, पेस्ट नाही चिरून टाकणार आहोत. आणि ह्याला चांगल्या पद्धतीने याला फ्राय करा, ह्याचा रॉ स्मेल जो आहे तो निघून गेला पाहिजे. आणि ह्यामध्ये टाकणार आहोत आपण चिकनचे पकोडे जे आपण रेडी केलेले होते. बस याला सॉटे करा आणि हे गरम गरम आहे तरच यामध्ये टाकायचं आहे. तुम्हाला चीज, कोथिंबीर टाका आणि चीज टाका. चीज मला अमूलचा नव्हतं मिळालेला, तर मला इथे मिळालेला आहे चितळे बंधूचा चीज, जो मी पहिल्यांदाच बघितलं. तर याला आपण यावरती ग्रेट करून टाकलेला आहे. तर चिकन जो आहे तो गरम असतो, त्यामुळे चीज पटकन त्याच्यावर मेल्ट होतो आणि त्याची टेस्ट एकदम छान अशी होते. आणि अशा पद्धतीने आपला दुसरा स्टार्टर आहे हा पण रेडी झालेला आहे. तर अशा पद्धतीने 2 स्टार्टर घरी रेडी केल्यानंतर आता मेन कोर्स जो आहे तो बाहेरून आलेला आहे. तर नक्षला खायचं होतं चायनीज, तर जो नक्षला चायनीज प्रचंड आवडतो. तर आम्ही पण असंच विचार केला की चला आपण पण बरेच दिवस चायनीज नाही खाल्लेलं, तर आपण पण तेच खाऊया. 2 स्टार्टर घरचे झालेलेच आहेत. तर आणि पूर्ण दिवस आज किचनमध्येच गेलेला, खूप रेसिपी झाल्या. तर